हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनचे यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूयाचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, विस्पेड वर्ड आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे कॉपियस. COPIOUS. कॉपियस म्हणजे काय होते तर ॲबंडंट इन सप्लाय. ॲबंडंट म्हणजे काय होते, भरपूर सारं, पुष्कळ. तर कॉपियस म्हणजे काय होते, विपुल, पुष्कळ किंवा संख्येने किंवा साठ्याने जास्त, संख्येने किंवा प्रमाणात जे खूप मोठं असते त्याला काय म्हटलं जातं, कॉपियस असं म्हटलं जातं. तर कॉपियस म्हणजे होते विपुल किंवा पुष्कळ, संख्येने किंवा प्रमाणात मोठी, म्हणजे काय होतं, कॉपियस असं होतं. सो याचं सिनोनिम्स काय आहेत, प्लेंटिफुल, ॲम्पल आणि प्रोफ्यूज. आणि अँटोनिम्स आहेत स्कार्स, स्पार्स आणि मीगर. ओके. सो यूज बघूया सेंटेन्समध्ये कॉपियसचा कसा करण्यात आलेला आहे. सो शी टूक कॉपियस नोट्स ड्युरिंग द लेक्चर. म्हणजेच लेक्चर दरम्यान, व्याख्यानादरम्यान तिने भरपूर नोट्स घेतल्या, असा सेंटेन्सचा अर्थ होतो. तर याच्यामध्ये कॉपियस म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे, भरपूर. ओके, कॉपियस म्हणजे यूज करण्यात आलेला आहे भरपूर. तर व्याख्यान दरम्यान किंवा लेक्चर दरम्यान तिने भरपूर नोट्स घेतल्या, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. तर कॉपियस म्हणजे काय होते, विपुल, पुष्कळ, संख्येने किंवा प्रमाणात मोठी किंवा भरपूर. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कोर्बोरेट. CORROBORAT. कोर्बोरेट. ओके. कोर्बोरेटचं मिनिंग काय आहे, कन्फर्म ऑर गिव्ह सपोर्ट टू. म्हणजे काय होते, पडताळणी करणे, प्रमाणित करणे किंवा पुष्टी करणे, असा याचा अर्थ होतो मराठीमध्ये. तर कोर्बोरेट म्हणजे काय होते, पुष्टी करणे किंवा पडताळणी करणे, प्रमाणित करणे सुद्धा म्हटलं जातं. ओके. सो सिनोनिम काय आहेत, व्हेरीफाय, सबस्टन्शिएट आणि व्हॅलिडेट. आणि अँटोनिम्स आहेत कॉन्ट्राडिक्ट, रिफ्यूट आणि डिस्प्रूव्ह. सो कॉर्बोरेट म्हणजे काय होते, CORROBORAT. कॉर्बोरेट म्हणजे होते पुष्टी करणे, पडताळणी करणे किंवा प्रमाणित करणे. सेंटेन्समध्ये यूज बघून घेऊया. न्यू एव्हिडन्स कॉर्बोरेटेड हिज टेस्टिमोनी. सो नवीन पुराव्यांमुळे त्यांच्या साक्षीला पुष्टी मिळाली, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि इथे कॉर्बोरेट म्हणून यूज करण्यात आलेला आहे की पुष्टी मिळाली कशा करता, जे नवीन एव्हिडन्स आहे, नवीन पुरावे आहे, त्याच्या साक्षीला, त्याच्या टेस्टिमनीला त्यांना पुष्टी मिळाली, असा सेंटेन्सचा अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड आहे काउंटेनन्स. COUNTENANCE. काउंटेनन्सचं मिनिंग आहे अ पर्सन्स फेस ऑर फेशियल एक्सप्रेशन. म्हणजे काय होतं, फेशियल एक्सप्रेशन म्हणजे चेहऱ्यावरील भाव किंवा अ पर्सन फेस म्हणजे चेहरा. तर काउंटेनन्स म्हणजे होते चेहरा किंवा उत्तेजन, चेहऱ्यावरील भाव किंवा आपण म्हणू शकतो वर्तणूक. तर सिनोनिम्स काय आहेत काउंटेनन्सचे, विसेज एक्सप्रेशन आणि डिमेनॉर. DEMENOR म्हणजे डिमेनॉर. आणि अँटोनिम आहेत डिक्लाइन. ओके. सो काउंटेनन्सचा अर्थ काय होतो, अ पर्सन फेस म्हणजे चेहरा किंवा फेशियल एक्सप्रेशन म्हणजे चेहऱ्यावरील भाव. तर चेहरा, उत्तेजन, चेहऱ्यावरील भाव किंवा वर्तणूक, असं काउंटेनन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये. सेंटेन्समध्ये यूज बघून घेऊया. हिज स्टर्न काउंटेनन्स फ्रायटन द चिल्ड्रन. तर त्याच्या कडक चेहऱ्याने मुलांना भीती वाटली, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. तर इथे काउंटेनन्स म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे, स्टर्न. ओके. स्टर्न म्हणजे काय होते, कडक. स्टर्न म्हणजे होते कडक आणि काउंटेनन्स म्हणजे होते चेहरा. ओके. सो त्याच्या कडक चेहऱ्याने मुलांना भीती वाटली, फ्रायटन, भीती.
ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कोवर्ट. कोवर्टचा मिनिंग आहे नॉट ओपनली एक्नॉलेज्ड. नॉट ओपनली एक्नॉलेज्ड म्हणजे काय होते की जे गुप्त आहे, जे अप्रकट आहे, हिडन आहे, त्याला काय म्हटलं जातं, कोवर्ट असं म्हटलं जातं. सो कोवर्ट म्हणजे होते गुप्त किंवा अप्रकट. सिनोनिम्स काय आहेत कोवर्टचे? सिक्रेट, क्लॅन्डस्टिन आणि हिडन. आणि अँटोनिम्स आहेत ओव्हर्ट, ओपन आणि पब्लिक. सो सेंटेन्स मध्ये यूज बघून घेऊया आपण एकदा. दे कंडक्टेड कोवर्ट सर्व्हिलन्स. सर्व्हिलन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे की काय होते, सर्व्हिलन्स म्हणजे होते पाळत ठेवणे. तर काय केलेलं आहे, त्यांनी गुप्तपणे पाळत ठेवली, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. सर्व्हिलन्स म्हणजे काय होते, पाळत ठेवणे. ओके, सो त्यांनी काय केलेलं आहे, गुप्तपणे पाळत ठेवली आहे, असा सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि कोवर्ट म्हणजे होते गुप्त किंवा अप्रकट. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे हॅमलेट, HAMLET. हॅमलेटचा काय अर्थ आहे, अ स्मॉल विलेज और ग्रुप ऑफ हाऊसेस. म्हणजेच एकतर गाव किंवा लहानसे खेडे, त्याला काय म्हटलं जातं, हॅमलेट असं म्हटलं जातं. गाव किंवा लहानसे खेडे म्हणजे काय होतं, हॅमलेट असा अर्थ होतो त्याचा वन वर्ड मध्ये. नेक्स्ट आहे कॉर्टेज, CORTEGE. कॉर्टेजचा काय अर्थ आहे, अ फ्युनरल प्रोसेशन. फ्युनरल प्रोसेशन म्हणजे काय होते, तर प्रेतयात्रा किंवा मिरवणूक. मिरवणूक सुद्धा म्हटलं जातं किंवा प्रेतयात्रा सुद्धा म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जाते वन वर्ड मध्ये इंग्लिशमध्ये, कॉर्टेज, CORTEGE. कॉर्टेज मध्ये होते मिरवणूक किंवा प्रेतयात्रा. ओके, नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड. तर यामध्ये फर्स्ट वर्ड आहे आपल्याचा, तो आहे कलिग. कलिगची स्पेलिंग काय आहे, तर ऑप्शन ए करेक्ट स्पेलिंग आहे कलिगची, COLLEAGUE. सो कलिग म्हणजे काय होते, तर सहकारी. आपण ज्यांच्यासोबत काम करत आहे, एका ऑफिसमध्ये आपल्या सोबती जे असतात, ज्यांच्यासोबत आपण काम करत आहे, सहकारी, त्यांना म्हटलं जातं कलिग. ओके, कलिग म्हणजे काय होते, तर सहकारी किंवा बरोबर काम करणारी व्यक्ती म्हणजे होते कलिग. आणि कलिगची स्पेलिंग काय आहे करेक्ट, COLLEAGUE. नेक्स्ट वर्ड आहे इन आर्टिफिशियल. तर ऑप्शन सी करेक्ट स्पेलिंग आहे इन आर्टिफिशियलची, INARTIFICAL. इन आर्टिफिशियल म्हणजे काय होते, तर जे काय आहे कृत्रिम आहे. ओके, इन आर्टिफिशियल म्हणजे काय होते, कृत्रिम. इन आर्टिफिशियल म्हणजे काय होते, तर कृत्रिम किंवा आपण म्हणू शकतो जे खरं आहे, नैसर्गिक आहे, त्याला म्हटलं जातं इन आर्टिफिशियल. आणि इन आर्टिफिशियलचं अपोजिट काय आहे, तर आर्टिफिशियल. याचं अपोजिट आहे आर्टिफिशियल. ओके, सो इन आर्टिफिशियल म्हणजे काय होतं मराठीमध्ये, कृत्रिम, खरा, नैसर्गिक, म्हणजेच काय होते नॅचरल. ओके, इन आर्टिफिशियल म्हणजे काय होते, कृत्रिम, खरा आणि नैसर्गिक म्हणजेच नॅचरल इंग्लिशमध्ये. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे बॅड वर्कर्स ऑलवेज ब्लेम देअर टूल्स. तर याचा अर्थ काय होतो, अ बॅड वर्कर ऑलवेज ब्लेम देअर टूल्स. म्हणजेच इफ समबडी डज अ जॉब बॅडली ऑर loses in a game and claims that they were let down by their equipment, you can use this as to imply that this was not the case. म्हणजे काय होतं, तर अशी व्यक्ती जी की स्वतः बरोबर काम करत नाही, व्यवस्थित काम करत नाही, पण ती त्याच्या टूल्सला किंवा त्याच्या कामाऐवजी त्याच्या उपकरणांना किंवा जे इतर काही बाह्य कारण आहे त्यांना ते ब्लेम करत आहे की याच्यामुळे आमचं काम झालेलं नाही, असे ब्लेम करत आहे, असं ते कारण देत आहे, दोष देत आहे. त्याला काय म्हटलं जातं, बॅड वर्कर्स ऑलवेज ब्लेम देअर
टूल्स. म्हणजेच स्वतःची चूक आहे, स्वतः व्यवस्थित काम करत नाही आहे, पण दोष दुसऱ्याला देत आहे. याचा अर्थ होतो बॅड वर्कर्स ऑलवेज ब्लेम देअर टूल्स. त्याचा अर्थ काय होतो, जो व्यक्ती काम व्यवस्थित करत नाही तो स्वतःच्या कमतरतेऐवजी किंवा उपकरणांना किंवा इतर बाह्य कारणांना दोष देतो. त्याला म्हटलं जातं बॅड वर्कर्स ऑलवेज ब्लेम देअर टूल्स. नेक्स्ट आहे बेगर्स कांट बी चूजर्स. बेगर्स कांट बी चूजर्सचा अर्थ आहे दिस इडम मीन्स दॅट पीपल who are in great need must accept any help that is offered even if it is not a complete solution to their problem. म्हणजेच जर आपल्याला काही काम पडलेलं आहे कोणाकडनं, आपल्याला मदत हवी आहे, तर कोणी आपल्याला समोरून मदत करत आहे तर ती मदत आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे जेव्हा की आपण नीडमध्ये आहे त्या मदतच्या. विदाऊट म्हणजे जरी ती कम्प्लीट सोल्युशन नाही आहे त्या प्रॉब्लेमचं, तरी पण ती ॲक्सेप्ट केली पाहिजे, कारण की आपल्याला कोणीतरी हेल्प करत आहे आणि आपल्याला त्याची नीड आहे. म्हणून जेव्हा आपल्याला मदतीची गरज आहे तेव्हा आपल्याला कोणी पण काही पण मदत करत आहे तर ती मदत आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे, जी पण आपल्याला हेल्प ऑफर होत आहे ती. विदाऊट एनी म्हणजे चूज नाही करायला पाहिजे आपण की नाही आम्हाला पूर्ण सोल्युशन नाही मिळालेलं आहे तर आम्हाला ही मदत नको आहे तुमची. जे पण काही मदत तुम्हाला मिळत आहे ती मदत घेणे, जरी ते सोल्युशन नसेल त्या पूर्ण प्रॉब्लेमचं तरी पण. ओके, सो त्याचा अर्थ काय होतो, बेगर्स कांट बी चूजर्स. म्हणजेच आपल्याला गरज आहे तर आपण चूजर्स नाही बनू शकत, आपण ती ॲक्सेप्ट केली पाहिजे. तर बेगर्स कांट बी चूजर्सचा अर्थ काय होतो, ज्यांना काहीतरी आवश्यक आहे किंवा मदतीची गरज आहे त्यांना जे मिळेल त्यावर समाधान मानले पाहिजे, कारण त्यांना निवडण्याचा अधिकार नसतो. ओके, सो बेगर्स कांट बी चूजर्सचा अर्थ काय आहे मराठीमध्ये, ज्यांना काहीतरी आवश्यक आहे त्यांना जे मिळेल त्यावर समाधान मानले पाहिजे, कारण त्यांना निवडण्याचा अधिकार नसतो. ओके, सो हे आहेत आपल्या इडियम्स अँड फ्रेजेस. वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा पाहिलेले आहे आपण. करेक्ट मिसस्पेल्ड वर्ड सुद्धा पाहिलेले आहे. त्यामध्ये फर्स्ट वर्ड होता कलीग. कलीगची स्पेलिंग आहे करेक्ट COLLEAGUE म्हणजे होते सहकारी. आणि नेक्स्ट आहे इन आर्टिफिशियल. इन आर्टिफिशियलचा अर्थ आहे कृत्रिम, खरा, नैसर्गिक म्हणजेच नॅचरल. फर्स्ट वर्ड आपण पाहिलेला कॉपियस. कॉपियस म्हणजे होते विपुल, पुष्कळ संख्येने किंवा प्रमाणात मोठा, म्हणजेच जे की जास्त आहे, भरपूर प्रमाणात आहे, त्याला म्हटलं जातं कॉपियस. नेक्स्ट आहे कॉर्पोरेट. कॉर्पोरेटचा अर्थ आहे पुष्टी करणे, पडताळणी करणे किंवा प्रमाणित करणे. काउंटेनन्स म्हणजे होते चेहरा, उत्तेजन किंवा चेहऱ्यावरील भाव आहे, त्याला म्हटलं जातं काउंटेनन्स. आणि लास्ट आहे कोवर्ट. कोवर्ट म्हणजे होते गुप्त किंवा अप्रकट, जे हिडन आहे, त्याला म्हटलं जातं कोवर्ट. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आपण पाहिलेला आहे हॅमलेट. हॅमलेट म्हणजे होते एक गाव किंवा लहानसे खेडे, त्याला म्हटलं जातं हॅमलेट. आणि कॉर्टेज म्हणजे होते मिरवणूक किंवा प्रेत यात्रा. सो याचे तुम्ही सेंटेन्सेस तयार करत चला. सेंटेन्सेसमुळे तयार केल्यामुळे तुम्हाला आणखी या वर्ड्सचं मिनिंग सुद्धा माहिती पडेल. सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठी मिनिंग्स परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करत चला. जे आधी झालेले आहे ते सुद्धा परत एकदा रिवाईज करत चला, त्यामुळे तुमची व्होकॅब्युलरी आणखी स्ट्रॉंग होईल. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स करता प्रिपरेशन करत आहे. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.